जय हिंद मित्रांनो. मी दीपक कुर्ंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण ना आता 3 दिवस कंप्लीट केले आणि आजचा हा आपला मॅथ्स स्कोर बुस्टर सिरीजचा 4था दिवस आहे. आजची टेस्ट सुद्धा तुम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत. आजच्या टेस्टची लेवल थोडी हाय ठेवली होती. मी थोडेसे क्वेश्चन तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह ठेवले होते, कारण का एडुकेटी मध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन येत आहेत. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एसएससी जीडी ला 100% येणार आहे, त्याची मी गॅरंटी देतो. त्याच्यामुळे या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करणं सध्या या पॉइंटला गरजेचं आहे, कारण तुमच्या हातात फक्त आता एसएससी जीडीच्या एक्झाम्स पासून 6 दिवस उरले आणि या 6 दिवसात तुम्हाला जितक्या टाइपचे क्वेश्चन प्रॅक्टिस करता येईल तितक्या टाइपचे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस केलेच पाहिजे, तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर आजच्या आपण डायरेक्ट सिरीजला सुरुवात करूया. टॉप 20 क्वेश्चन आपण आज घेणार आहे. सगळ्यात पहिला मला सांगा, ज्यांनी ज्यांनी टेस्ट दिले तर तुमचा स्कोर काय आलाय मला एकदा कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगा. ओके, तुमचा स्कोर किती आलाय सांगायचा आहे पटपट सगळ्यांनी. आणि बाळांनो, जरा चॅनलला सबस्क्राईब पण करा रे, कारण का रीच चांगला येतोय, तुमचा रिस्पॉन्स चांगला मिळतोय आणि त्यासाठी खरंच धन्यवाद. तुम्हाला फायदा होतोय, त्याच्यामुळं मला इन्स्पिरेशन हे नक्कीच मिळते. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडत असतील, ट्रिक आवडत असतील, शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. चला, प्रश्न पहिला काय होता बघा आजचा. अगदी सोपा प्रश्न होता तुमच्यासाठी. काय होता? 14 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका चौरसामध्ये एक वर्तुळ अंतर्लिखित केले आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हटले. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचंय मला. बघा, पहिला डायग्राम समजून घ्या काय होती ती. खरं तर डायग्राम समजून सांगायची तुम्हाला गरज मला वाटत नाही, पण असू दे. एक चौकोन आहे आणि काय म्हटलंय, हे चौकोन जे आहे हा चौरस आहे, बरोबर. आणि जो चौरस आहे त्याचं 14 सेंटीमीटर बाजू आहे. म्हणजे ही बाजू पण किती असणार आहे? 14. ही पण 14 असणार आहे, ही पण 14 असणार आहे, ही पण 14 असणार आहे. आणि या चौकोनामध्ये ना असं एक वर्तुळ आहे, अंतर्वृत्त ज्याला म्हणतो, ते अंतर्वृत्त आहे. आणि त्या अंतर्वृत्तची मला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे मला. त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे एरिया काढायचा. एरियाचा फॉर्म्युला काय आहे आपला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचा? तर सर, वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो? पाय आर वर्ग. फॉर्म्युला काय वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचा? पाय आर वर्ग. मला सांगा, पायची किंमत आली किती येते रे सर? 22/7. आणि आर किती येईल सांगा आता मला. आर किती येईल इतर रे? आता बघा, वर्तुळाचं जे त्रिज्या असणार आहे, जे आर असणार आहे, ती इथून इथपर्यंत असणार आहे, बरोबर. आणि जो व्यास असणार आहे तो हा पूर्ण असणार आहे. आणि या पूर्णची लांबी किती आहे रे? 14 आहे. म्हटल्यावर फक्त त्रिज्येची लांबी किती असणार आहे? 7 असणार आहे. म्हणजे इथं गुणले 7 करा, गुणले 7. काय होईल सांगा? 7 एके 7, 7 एके 7 कॅन्सल होईल. 22 गुणले 7 किती येतं बघा? किती येणार आहे इथं? 7 दुनी 14, हातच्याला 1 जाईल. 7 दुनी 14 आणि 1 15. सर 154 सेंटीमीटर वर्ग काय असणार आहे? त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, सिंपल होता क्वेश्चन, फक्त थोडस हे तुमच्या डोक्यात यायला हवं होतं. क्लिअर आहे? चलो, त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न. मी सोडवायच्या पहिला तुमचा आन्सर यायला पाहिजे बाळांनो. काय प्रश्न आहे बघा. 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक ट्रेन 180 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 30 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी शोधा. मला शोधायचं आहे काय रे? ट्रेनची लांबी. कशी शोधू शकतो सर? वेळ बरोबर अंतर भागिले वेग वापरू शकतो मी. मला सांगा वेळ किती दिले? वेळ दिले सर 30 सेकंद, बरोबर. आता अंतर बघा, जर ट्रेन ती एका प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल तर अंतर किती असणार आहे सर? प्लॅटफॉर्मचं अंतर 180 अधिक त्या ट्रेनची लांबी असणार आहे, बरोबर, त्या रेल्वेची लांबी. मग रेल्वेची लांबी सध्या मी एक्स मानतो, भागिले काय घेतो आपण? अंतर भागिले वेग बरोबर वेळ असतं ना. आता वेग किती दिलाय त्यांनी? वेग दिलाय सर 90 किलोमीटर प्रति तास. किती दिलाय? 90 किलोमीटर प्रति तास. पण फक्त हा मला 90 घेऊन चालणार नाही, कारण का बघा, इथं किलोमीटर प्रति तास मध्ये दिले आणि इथं काय सेकंद मध्ये. म्हटल्यावर मला या 90 किलोमीटर प्रति तासला काय करायला पाहिजे? मीटर प्रति सेकंद मध्ये करायला पाहिजे. आणि मीटर प्रति सेकंद मध्ये करायला आपण काय करतो? 5/18 ने याला गुणतो. काय करतोय रे? 5/18 न गुणतोय. मग कॅल्क्युलेशन करा, एक्स ची किंमत मिळून जाईल तुम्हाला. 18 एके 18, 18 90 होईल, बरोबर. आता इथं 5 आहे, इकडे 30 आहे. 5 5 25, 25 त्रिक 75. सर 750 आलं. किती आलं? 750, बरोबर. 180 अधिक एक्स. आता बघा, एक्स बरोबर काय होईल? एक्स बरोबर या 750 मध्ये 180 वजा करा. 0 तून 0 गेलं 0, 15 तून
8 गेलं किती उरणार आहे रे सर 7, आणि 7तून 2 गेलं 5, सर 570 मीटर काय असणार आहे त्या ट्रेनची लांबी असणार आहे. ऑप्शन आहे का बघा, ऑप्शन नंबर डी फॉर दीपक सर बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. वेगवेगळ्या अंतरचा हा प्रश्न आहे, रेल्वेवर डिपेंडेड. लक्षात असायला पाहिजे जेव्हा पण एखादी ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करते त्यावेळेला अंतर जे असतं ते प्लॅटफॉर्मची लांबी अधिक त्या ट्रेनची लांबी असते, आणि आपल्याला ट्रेनची लांबीच काढायची होती. त्यांनी वेळ दिलेला अंतर पण वेळ दिलेला आणि वेग पण दिला होता. फक्त वेग होता किलोमीटर प्रति तास मध्ये, वेळ होता सेकंदात. किलोमीटरचा आपल्याला सेकंद मीटर पर सेकंद मध्ये जर करायचं असेल तर आपण काय करतो 5/18 आणि त्याला गुणतो. हे सगळं बेसिक तुम्ही या टॉपिक मध्ये शिकलेला असताय, फक्त आठवायला पाहिजे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. आता अशा टाइपचा क्वेश्चन बघा, या टाइपचा क्वेश्चन मी तुम्हाला ऑलरेडी एकदा घेतला होता. काय सांगितलं होतं, जर कर्णी चिन्हात एखादी संख्या रिपीट होत असेल, आता इथं 6 6 6 रिपीट झाले बरोबर, एखादी संख्या रिपीट होत असेल आणि त्यानंतर अधिक किंवा वजा चिन्ह असतील तर काय करायचं म्हटले मी, जो की रिपीट झालेला अंक आहे त्याचे असे दोन फॅक्टर शोधायचे ज्यांच्यात फरक फक्त एकचा असेल. म्हणजेच काय रे सर बेत्रिक 6 येतं, काय तर बेत्रिक 6, दोघांमध्ये फरक फक्त एकाच आहे. आता मी याच्यात काय सांगितलं, जर 6 नंतर अधिक चिन्ह असेल तर मोठी संख्या उत्तर असतं, आणि 6 नंतर वजा चिन्ह असेल तर लहान संख्या उत्तर येतं. इथं काय रे बाळांनो वजा चिन्ह आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं लहान संख्या, ऑप्शन ए 2 हे उत्तर माझं काय असणार आहे बरोबर असणार आहे. क्लिअर आहे. चलो आगे चले. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. काय प्रश्न आहे, एका काटकोन प्रिझमचा ओके म्हणजे लोलकाचा पाया समद्विभुज त्रिकोण असून त्याच्या समान बाजू 13 सेंटीमीटर आणि पाया 24 सेंटीमीटर आहे, तर प्रिझमची उंची 6 सेंटीमीटर असेल तर त्या प्रिझमचे घनफळ काढा. आता मला काढायचं काय रे, मला काढायचं प्रिझमचे घनफळ, लोलकाचे घनफळ. मग लोलकाचं घनफळ जर काढायचं असेल मला तर फॉर्म्युला काय रे, फॉर्म्युला आहे सर पायाचे घनफळ, पायाचे घनफळ नाही रे क्षेत्रफळ असतं, पायाचे क्षेत्रफळ गुणले काय करतो आपण, पायाचे क्षेत्रफळ गुणले काय करतो त्याची उंची, लोलकाची उंची. आता बघा मला पायाचे क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे कुणाचे क्षेत्रफळ काढायचं असणार आहे, पाया कोण आहे समद्विभुज त्रिकोण आहे, कोण आहे पाया समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजे मला इथं त्रिकोणाचे क्षेत्रफळ घ्यायला पाहिजे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला काय, 1/2 पाया गुणले उंची, पाया गुणले उंची बरोबर. आणि त्यानंतर ही उंची कुणाची आहे लोलकाची, लोलकाची उंची किती दिली त्यांनी सर 6 दिली. आता बघा इथं मला त्रिकोणाच्या बाबतीत पाया गुणली उंची माहित पाहिजे. आता पाया तर माझ्याकडे 24 आहे माहित आहे, पण उंची मला माहित नाही. उंची मी काढू शकतो, कसं काढणार सांगा. त्याने काय सांगितलंय समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजे त्रिकोण कसा असेल असा त्रिकोण असेल बरोबर, असा त्रिकोण असेल, हा 24 असेल पाया, आणि समद्विभुज आहे म्हटल्यावर इकडलं पण काय असणार आहे 13 असणार आहे, आणि इकडलं पण 13 असणार आहे. मला काढायची काय रे याची उंची काढायची ही ई बरोबर. आता बघा इथं काय असतो काटकोन असतो बरोबर ना, काटकोन असतो म्हणजेच काय रे, इथं जर काटकोन असेल तर मी उंची काढू शकतो का, कसं काढतोय सांगा. आपण इथं पायथागोरस प्रमेय वापरतोय. कसा वापरतोय सर, जो पण त्याचा कर्ण आहे त्याचा वर्ग बरोबर काय करणार मी उंचीचा वर्ग, हाईटचा वर्ग, उंचीचा वर्ग अधिक बेस इथून इथपर्यंत. आता हा पूर्ण जर 24 असेल तर निम्म्यातून इकडे काय असणार आहे रे सर 12 असणार आहे, म्हणजेच 12चा वर्ग. आता काय करतो मी 13चा वर्ग सर 169 येतो, त्यातून वजा करतो इकडला 12चा वर्ग 144 बरोबर. काय येईल हाईटचा वर्ग, उंचीचा वर्ग येईल ना. आता 169 मधून जर 144 वजा गेलं तर शिल्लक किती राहते रे 25 बरोबर हाईट मिळेल, हाईटचा वर्ग. मग याचा वर्ग जर 25 असेल तर याची बरोबर किती येईल, मला याची बरोबर सर 5 येईल. म्हणजे मला इथं उंची मिळाली 5, बेस मिळालाय 24, आणि लोलकाची उंची तर 6 दिलेली आहे. फक्त फॉर्म्युला ठेवा आणि सॉल्व्ह करा. सर 1/2 गुणले पाया 24 गुणले आलेली उंची त्रिकोणाची 5 गुणले लोलकाची उंची किती आहे रे 6 आहे ना, लोलकाची उंची 6. चला सॉल्व्ह करा, सिंपल आहे. 2 ला अरे पुसायचं नाही आहे सर, पुसायचं नाही, गलती से मिस्टेक हो गया भाई. चलो 2 ला काय करतो मी इथं 24 5 120, 2 ला इथं 3
6 भाग देतो, ठीक आहे. 2 बे के बे बेत्रिक 6, 24 पाचा 120 आणि 120 गुणले 3 करा 12 36 सर 360 तुमचं उत्तर येणार आहे. तर 360 सेंटीमीटर क्यूब हे काय असणार आहे, त्या लोलकाचं घनफळ असणार आहे बाळांनो. आणि हे मी तुम्हाला पहिल्या मॅथ्स बुस्टर सिरीज मध्ये सुद्धा शिकवलं होतं की प्रिझम वर एड्युकेटिव्ह क्वेश्चन जास्त विचार आले, त्याच्यामुळे प्रिझमचं करणं तुम्हाला गरजेचं आहे. व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. सिंपल फॉर्म्युला आहे, पायाचे क्षेत्रफळ गुणले उंची. पाया हा नेहमीच काय असतो, त्रिकोणी असतो प्रिझमचा, त्याच्यामुळे त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणले उंची करा, डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळून जाईल. क्लिअर आहे बाळांनो. चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, एका कपड्याची छापील किंमत 1000 रुपये आहे, त्यावर 20% आणि 30% अशी सलग 2 सूट दिल्यास त्या कपड्याची विक्री किंमत किती होईल. बघा किती आहे रे किंमत, सर 1000 आहे, त्यावर पहिली सूट 20% म्हणजे विकणार कितीला रे, 80%ला. गुणले दुसरी सूट किती आहे, 30% म्हणजे विकणार कितीला रे, 70%ला. आता फक्त काढा म्हणजे तुम्हाला फायनल किंमत मिळेल. ओके 42 आता आहे तो विक्री मूल्य काय आहे, म्हणजे विक्री किंमतच काढायची आपल्याला, तिथे डायरेक्ट मिळू शकते. 2 शून्य आहेत सर, हे 2 शून्य कॅन्सल करा, हे 2 शून्य आहेत सर, 1 शून्य कॅन्सल करा, 7 8 56 56, या 2 शून्यला ये, इथं 2 शून्य कॅन्सल होणार ना, 7 8 56 गुणले 10, 560 रुपये याचं काय असणार आहे रे, विक्री किंमत असणार आहे बा. नो ऑप्शन 560, ऑप्शन सी बरोबर आहे. क्लिअर आहे का. ओके हे सिंपल जे चिल्लर जे क्वेश्चन आहेत ना, ते आपण थोडेसे फास्ट उडवून टाकू, म्हणजे काय आपल्याला एक्झाम मध्ये याचा जास्त त्रास होणार नाही. फक्त डोक्यात हे ठेवा, ज्या वेळेला आपण मॅथ्स स्कोर बुस्टर सिरीज करतोय, मॅथ्सचा आपल्याला काय करायचंय, स्कोर बुस्ट करायचा आहे. आणि जर मॅथ्सचा स्कोर बुस्ट करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त गरजेचे आहे ती तुमची सॉल्व्ह करण्याची स्पीड, तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड. आणि जर कॅल्क्युलेशनची स्पीड वाढवायची असेल तर शिकताना पण त्या स्पीडनं तुम्हाला शिकावं लागेल, तरच तुम्ही पुढे ते इम्प्लिमेंट करू शकता. लक्षात येतंय. क्लिअर आहे. यस सर. चलो आगे चले. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6 काय आहे तुमच्याकडे, तांदळाची किंमत 30% वाढली आहे, खर्च समान ठेवण्यासाठी एका कुटुंबाने त्याच्या वापरात किती टक्के कपात करावी लागेल. आता मी तुम्हाला सांगितलंय, जर खर्च आपल्याला समान ठेवायचा असेल, जर खर्च समान ठेवायचा असेल तर जो किंमतचा रेशो असतो, जो किंमतचा रेशो असतो त्याच्या विरुद्ध काय असतो, त्याच्या वापराचा रेशो असतो, त्याच्या वापराचा रेशो असतो. मग किंमतचा रेशो काय बघा, 30%ने किंमत वाढले, याचा अर्थ काय सर, 100 रुपये किंमत होती, आता झाले 130. मग वापर काय होणार, त्याच्या उलट सर, पहिला 130 असेल, आता काय करावं लागेल, 100 करावं लागेल. म्हणजेच काय करायला लागेल बघा, म्हणजे सर 130 वरून 100 वर न्यावं लागेल, म्हणजे 30चा वापर कमी करावा लागेल. 30 न वापर काय करावा लागेल, अरे फिर अटक रहा है, माझ्या स्पीडला बोर्डच मॅच नाही करू शकत यार. 30 न वापर, अरे 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 भाई, चलो आज तर असं कन्फर्मच वाटाले की 1.5 लाख बरोबर. थांबा जराच थांबा, हे चालू होईल. ओके झालं चालू. ओके 30 न वापर कमी झालाय, आता मला हे पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. वापर कितीने कमी झालाय, 30 न, कितीवर सर, 130 वर गुणले 100. आता हे आपल्याला गेल्या वेळेला पण होतं, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट माहित पाहिजे की याचा आन्सर 23.1 येतं. तरी पण सॉल्व्ह करूया सर. 0 ला 0 कॅन्सल करा, 300 भागिले 13, 13 एके 13, 13 दुनी 26, 300 इथे कॅल्क्युलेट करले मी, 100 नव, 13 दुनी 26 सर, राहिलं 4, 13 त्रिक 39, 23.1%. आन्सर आहे का बघा, 23.1%. ऑप्शन सी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे बाळांनो. अशा टाईपचा क्वेश्चन वारंवार आलाय, एड्युकेटिव्ह वारंवार विचार आले, त्यामुळे एसएससी जीडीला पण लिहून ठेवायचं. मी सांगतोय हा क्वेश्चन फिक्स आहे ना. क्लिअर आहे. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर काय, क्वेश्चन नंबर 7. ए एक काम 20 दिवसात करतो, बी 30 दिवसात आणि सी 60 दिवसात पूर्ण करतो. जर ए ने एकट्याने 4 दिवस काम केले आणि त्यानंतर राहिलेले काम बी आणि सी यांनी मिळून केले, तर बी आणि सी ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. सिंपल प्रश्न आहे बघा. काय सांगितलंय, ए जो आहे तो एक काम 20 दिवसात करतो, बी जो आहे तो तेच काम 30 दिवसात करतो, आणि जो सी आहे आपला लाडका तो करतो किती, 60 दिवसात. बरोबर ना. मग तिघांची लसावी किती येईल, लसावी म्हणजे सर एकूण काम येईल 60. आता यांची क्षमता बघा, क्षमता कसं काढतो, 20 त्रिक 60 येतं म्हणजे ए ची सर 3 झाली, 30 दोन्ही 60 येतं म्हणजे बी ची 2 झाली, आणि 60 एके 60 येतं म्हणजे सी ची काय झाली, एक क्षमता झाली. आता बघा जो ए आहे तो ए पहिले
4 दिवस काम करतो, बरोबर आहे ना? जो ए आहे तो पहिले किती दिवस काम करतो? 4 दिवस. आणि एका दिवसात तो किती काम करणार आहे? ते क्षमता 3 आहे, म्हणजे सर काम झालं पूर्ण 12. आता राहिलेले काम कोण करणार आहेत रे? सर राहिलेले काम करणार आहेत बी आणि सी. आता काम पूर्ण झाले 12, काम टोटल होतं किती? 60. मग या 60 मधनं जर मी हे 12 मायनस केलं तर काम शिल्लक किती राहिले रे? 48 काम काय राहिले? शिल्लक राहिले. मग हे शिल्लक राहिलेलं काम कोण पूर्ण करणार आहेत? तर बी आणि सी. एकूण काम 48. आता ते किती दिवसात करतील म्हटलंय आपल्याला, बरोबर? म्हटल्यावर एकूण काम भागिले काय घेणार? त्यांची क्षमता. आता बी ची क्षमता सर 2 आहे आणि सी ची 1 आहे, म्हणजे एकूण क्षमता आली 3. म्हटल्यावर किती येणार आहे बघा? 3 1 3, 3 संग 18. 16 दिवस काय लागतील ए आणि बी ला ते पूर्ण काम करायला, सॉरी बी आणि सी ला ते काम पूर्ण करायला लागतील. क्लिअर आहे बघा? नो ऑप्शन सी 16 डेज टिक करा. ओके, समझ में आ रहा है क्या बेटा? समजायलाच पाहिजे ना, ऑप्शन नाही. 6 दिवस राहिल्यात सर करतोय काय? नाही समजू, बरोबर आहे ना? समजतंय रे? एवढा चांगला मास्तर मर्दा तुम्हाला शिकवायला आणि तुम्हाला समजत नाही? समजायलाच पाहिजे. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट बघा, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 8. काय प्रश्न आठवा? 10 क्रिकेट सामन्यांची सरासरी धावसंख्या 55 आहे. जर सर्वोच्च धावसंख्या वगळली तर सरासरी 52 पर्यंत खाली येते, तर ती सर्वोच्च धावसंख्या किती होती? आता बघा, या टाइपचे जे क्वेश्चन आहेत ना, ते भरपूर मुलं कसं सोडवतात माहित आहे काय? सर 10 गुणले 55 करा, 10 गुणले 55 करा, किती झाल्या टोटल? 550 धावा झाल्या. आणि त्यानंतर काय झालं? एक त्यातनं धावसंख्या वगळली, म्हणजे राहिल्या किती धावसंख्या? सर 9 झाल्या. 9 गुणले किती, आता सरासरी चेंज झालाय तर 52 झाल्या. 9 गुणले 52 करा, 9 दुनी 18, हातच्याला जाईल 1, 9 पंचा 40 आणि 1 41, बरोबर? मग 550 मधनं 418 वजा करा, सर किती येईल आन्सर? थांबा, काय तर चुकलंय. 9 दुनी 18, हातच्याला जाईल 1, 9 पाचा 45 आणि 1 46, 46 होईल. म्हणजे किती राहील बघा शिल्लक? 5 15तनं 6 गेलं, 15तनं 7 जाणार ना, कारण इथं 2 येणार आहे. काय येणार आहे उत्तर तुमचं? 82 येणार आहे. या पद्धतीने सोडवतात. आता आपली काय ट्रिक आहे? आपण कसा विचार करतोय हे सगळं कॅल्क्युलेशन करत बसत नाही. आपण काय करतोय बघा, सर पहिला 55 होती, आता काय झाल्या? 52 झाल्या, बरोबर? एकटा निघून गेलाय, म्हणजे निघून गेलाय तो तर 55 घेऊनच गेला, बरोबर? पहिला 55 होती तेवढी तो घेऊन गेला, आणि परत एक्स्ट्रा किती घेऊन गेला? आता किती झाल्या सर? 52. 55 वरनं 52 वर आल्या, म्हणजे 3 कमी झाल्या. आणि 3 कुणाची कमी होणार आहे? ही प्रत्येक 9 जणांची, कारण आता राहिलेत 9 जण ना, 9 धावसंख्या राहिल्यात ना, त्या 9 धावसंख्यांना प्रत्येकातनं 3 कमी होणार, म्हणजे सर 9 त्रिक 27 कमी झाल्या. आणि 55 अधिक 27 येतं सर 52, म्हणजे त्याची सर्वोच्च धावसंख्या जी कमी झाल्या ते असणार आहे सर ऑप्शन बी 82. क्लियर आहे? समजतंय का रे? ओके बेटा, समझ में आ रहा है ना? चलो नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 9. 9वा प्रश्न काय बघा? एक गुंतवणूकदार आपल्या भांडवलाचा 3/8 भाग 5% दराने, 1/4 भाग 8% दराने आणि उर्वरित रक्कम 12% दराने एका वर्षासाठी सरळ व्याजावर गुंतवतो. जर त्याचे एकूण वार्षिक व्याज उत्पन्न हे 1340 असेल तर गुंतवलेले एकूण भांडवल किती? आता बघा, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, मॅथ्स बूस्टर सिरीज चालू झाल्यापासून हे भागावर आधारित जे प्रश्न आहेत ना सरळ व्याजचे, हे मोस्ट आयएमपी आहेत. कारण का? असे भरपूर प्रश्न एडीपीटी विचार आले, त्याच्यामुळे तुम्हाला एसएससी जीडला हे प्रश्न येऊ शकतात आणि भरपूर मुलं इथं चुकू शकतात. त्यामुळे हे परफेक्ट करा. पहिला काय दिले बघायचं त्यांनी, भाग किती गेलेत सर? पहिला भाग आहे सर 3/8. दुसरा भाग किती आहे रे? दुसरा भाग आहे सर 1/4, बरोबर? आता तिसरा भाग किती आहे बघा, आणि उर्वरित रक्कम म्हटलंय, म्हणजे तिसरा भाग मला दिला नाही, तिसरा भाग मला काढायला पाहिजे. आता बघा, इथं 8 पैकी 3 भाग गेलेत, इथं 4 पैकी 1 भाग गेलाय, म्हणजे मला याला ना समान करायला पाहिजे. समान करायला ना खाली पण 2 न गुंतो आणि वर पण 2 न गुंतो, म्हणजे काय होईल? दुसरा भाग 2/8 होईल, 2/8 होईल. आता बघा, इथं 8 मधलं 3 गेलं आणि इथं 8 मधलं 2 गेलं, म्हणजे 8 मधलं 3 आणि 2 एकूण काय गेले? 5 गेले. शिल्लक किती राहिलं रे? 8 मधलं 3 शिल्लक राहिलं. 8 मधलं शिल्लक किती राहिलं रे? 3 शिल्लक राहिलं, बरोबर ना? 8 मधलं इथं 3 गेलं, इथं 2 गेलं, इथं 3 गेलं, म्हणजे 8 मधलं 8 एकूण गेलं. 3 भाग काय असणार आहे? 3/8, 2/8 आणि 3/8, हे झाले 3 भाग. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, पहिला भाग जो आहे तो किती टक्के दराने म्हटलंय? 5% दराने, म्हणजे याला मी गुणले 5 करतो.
दुसरा भाग जो आहे तो किती टक्क्याने आहे रे सर 8%, मग गुणले 8 करतो. आणि तिसरा भाग जो आहे तो 12% दराने, म्हणजे यालाच गुणले 12 करतो. काय केलं मी, पी टी एकच वर्षाचा आहे, आर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. बरोबर. पी काय झाला माझा 3x, बरोबर ना. 308 म्हणजेच काय, मुद्दल किती असणार आहे ती 3x असणार आहे, बरोबर, किंवा 308x असणार आहे. मग 3 15/8 करा, 15x/800. 800 काय घेतलं मी, कारण हे सगळं पर्सेंटेज मध्ये आहे ना रे बाळा. हे रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो, पर्सेंटेज मध्ये असतो. पर्सेंटेज मध्ये आहे म्हटल्यावर काय होणार, 5/100, आणि 100 गुणले 8 काय होईल 800. ही झाली सर पहिल्या वर्षीचं व्याज. दुसऱ्या वर्षीचं काय होईल सांगा मला, 8 दुनी 16, म्हणजे 16x/800 होईल, बरोबर. आणि तिसऱ्या वर्षीचं तिसऱ्या भागाचं व्याज किती होईल सांगा, 12 2 24 12 36x/800, बरोबर. हे काय झालं, PTR/100, 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 म्हणजे 3 वेगवेगळ्या भागांचं हे काय झालं, व्याज झालं. आता त्यांनी व्याज दिले किती बाळांनो, व्याज दिले त्यांनी सर 1340. 1340 व्याज जर 1340 असेल तर कॅल्क्युलेशन करा बाळांनो. टोटल 15x + 16x काय होईल, 15 2 30 + 1 31, 31 आणि 36, टोटल होतं सर 67x. 67x बरोबर काय 1340. आणि हे भागाकारात जे 800 आहे ते तर मी काय करतो रे, गुणाकारात 800 घेतो. गुणाकारात मी काय घेतलं, 800 घेतलं. आता बघा इथं डायरेक्ट तुम्हाला काय दिसतंय, 67 × 67, 67 दुनी 134, म्हणजे 20 गुणले 800. एक्स बरोबर काय आलं, एक्स बरोबर किती येईल, 20 गुणले 800, 8 दुनी सर 16 येतं, म्हणजे 16,000 ही काय झाली माझी एक्स झाली, म्हणजेच काय मुद्दल झाली. क्लिअर आहे बाळांनो. ऑप्शन बघा, ऑप्शन डी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. आता इथं एक्स चे हे भाग आहेत म्हणून डायरेक्ट एक्स ही मुद्दल असणार आहे. जर रेशो दिला असता तर जितकं एक्स आहे तितकी मुद्दल असणार आहे. पुढे क्वेश्चन येणार आहे तुम्हाला ते सांगेनच, पण फक्त इथं लक्षात घे, हे आपण जे केलं आज मी जे फास्ट सांगितलं हे मागच्या 3 सिरीज मध्ये 3 व्हिडिओज मध्ये पहिल्या 3 दिवसांमध्ये मी अगदी डिटेल मध्ये सांगितलं होतं, आणि ते तुम्हाला कॅप्चर झालं पाहिजे. जर कॅप्चर झाला असेल तर आज इझिली तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. मला सांगा आज कोण कोण सॉल्व्ह केला हा टेस्ट मध्ये क्वेश्चन, कुणाकुणाचं आन्सर आलं होतं. ज्याचं आले त्याला सॅल्यूट आहे भावा. तशाच पद्धतीने अभ्यास चालू ठेव, वर्दी घेऊन जा, बाकीचे तुझ्याकडे बघत बसू देत, काही फरक पडत नाही आपल्याला. ओके चलो नेक्स्ट बघा. एक फायटर जेट 4 तासात 2800 किलोमीटर अंतर पार करतो म्हटलंय. फायटर जेट जो आहे त्याला मी ए म्हणतो. ए काय करतोय, 4 तासात 2800 किलोमीटर अंतर पार करतोय, म्हणजे त्याची स्पीड मी काढून घेतो रे भावा इथं डायरेक्ट. 2800/4 म्हणजेच काय सर 700 किलोमीटर पर आवर, म्हणजे पर तास काय झाली त्या फायटर जेटची स्पीड झाली. बघा फायटर जेटला मी ए म्हटलोय, ए ची ती स्पीड झाली. आता काय म्हटलंय, एक कमर्शियल एअरलाईन म्हणजे एरोप्लेन, ज्याला मी काय म्हणतो बी म्हणतो, तो बी काय करतोय, वेग जो आहे तो जेटच्या वेगापेक्षा एच्या वेगापेक्षा 65% कमी आहे. काय म्हटलंय, जो बीचा वेग आहे, जो बीचा वेग आहे तो एच्या वेगापेक्षा, एचा वेग किती आहे रे 700, ह्यापेक्षा 65% कमी आहे. 65% कमी आहे याचा अर्थ काय रे, 65 मधनं सर 100 मधून 65 गेलं, राहिलं किती 35%, म्हणजे बी चा वेग असणार आहे तो 35% असणार आहे. आणि 35% म्हणजे किती होणार आहे बघा, 2 शून्यला सर 2 शून्य कॅन्सल होतील, 7×5 = 35, बरोबर ना. 7×5 = 35, हातच्याला जाईल 3, 7×3 = 21, 21 आणि हातच्याचं 3 = 24, 245 किलोमीटर पर आवर काय असणार आहे, त्या बीचा वेग असणार आहे. आता काय सांगितलंय, तो 3 तासात किती अंतर पार करेल. मला बीचं डिस्टन्स काढायचं आहे 3 तासातलं, मग मी काय करणार, 3 × 245 करणार बा. 3 × 245 कर, किती येतं बघ, 3×5 = 15, हातच्याला जाईल 1, 3 × 4 = 12 + 1 = 13, बरोबर. आणि 3 × 2 = 6 + 1 = 7, 735 यायला पाहिजे बा. 735 किलोमीटर काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. क्लिअर झालं, सिंपल आहे. फक्त तुम्हाला जे दिले ना ते व्यवस्थितपणे समजून घेऊन तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओके चलो, होते ना रे व्यवस्थित, काय फास्ट होते, फास्ट होत नाही ना, जरा सांगा मला. लेस फास्ट वाटाले काय, एकदा सांगा कमेंट मध्ये, ले फास्ट वाले काय. असू दे सर, असंच या स्पीडनं होऊन जाऊ दे एकदाच, ठीक आहे, होऊन जाऊ द्या म्हणून. चला फास्ट होत असेल तर सांगा, थोडीशी स्पीड स्लो करू शकतो मी,
पण थोडासा उत्साह आहे रे तुमच्यासाठी, कारण शेवटचे 6 दिवस अगदी झोकून द्यायचंय, तरच तुमचा रिझल्ट येऊ शकतो. ओके, चला काय प्रश्न आहे बघा. एक माणूस जो आहे तो 80 रुपये मध्ये 6 पेन आणि 2 पेन्सिल खरेदी करतो. जर एका पेन्सिलची किंमत एका पेनाच्या किमतीपेक्षा 10 रुपये जास्त असेल तर एका पेनची किंमत काढायचंय. ओके, मी काय करतो, या पेनला ए मानतो, पेन्सिलला बी मानतो. अशा टाईपचा क्वेश्चन मी कालच्या सेट मध्ये सुद्धा घेतला होता. बरोबर, काय केलाय, एक माणूस जो आहे तो 6 पेन म्हणजे 6 ए अधिक 3 पेन्सिल म्हणजेच किती, सॉरी 3 नाही 2 पेन्सिल 2 बी किती रुपयाला खरेदी केलाय रे सर, 80 रुपयाला खरेदी केलाय. आता त्यांनी काय सांगितले, एका पेन्सिलची किंमत म्हणजे एका बी ची किंमत ही काय, एका पेनाच्या किमतीपेक्षा म्हणजे ए च्या किमतीपेक्षा 10 रुपये जास्त आहे, म्हणजे ए अधिक 10 असणार आहे बी ची किंमत. बरोबर, मग इथं बी च्या ठिकाणी ठेवा, काय येईल रे, 6 ए अधिक 2 बी ची किंमत ठेवतो इथं, ठीक आहे, ए अधिक 10, ए अधिक 10 बरोबर किती आहे रे, बरोबर आहे सर 80. आता काय मिळेल बघा मला, 6 ए अधिक 2 ए, 2 गुणले काय होईल 2 ए, 2 ए आणि 6 ए किती झालं रे सर, 8 ए अधिक बे 10 दुनी 20 बरोबर 80, बरोबर 80 ना, म्हणजे 8 ए बरोबर किती होईल रे, 8 ए बरोबर 60 होईल. 8 ए बरोबर किती झालं, 60 झालं, कारण हे 20 यातनं वजा झालं. आता 8 ने याला भाग द्या म्हणजे याची किंमत मिळेल 8 एके 8, 8 7 56 उरलं 7, 8 पंचे उरलं 4, 8 पंचे 40, म्हणजे ए ची किंमत आली सर 7.5. आणि ए म्हणजेच काय अरे, एक पेन आहे, एका पेनाची किंमत सर 7.5 रुपये. ऑप्शन ए फॉर ऍपल बरोबर असणार आहे. क्लियर है, समझ में आ रहा है क्या बेटा जी? चलो चले आगे. क्वेश्चन नंबर 12 बघा, काय 12वा प्रश्न बघा. दोन कारच्या वेगाचे गुणोत्तर 5:7 आहे. जर कमी वेग असलेली कार 5 तासात 300 किलोमीटर अंतर पार करत असेल तर जास्त वेग असलेल्या कारचा वेग किती असेल. आता दोन कार आहेत, एस ए बी दोन आहेत म्हणा. आता त्यांच्या वेगाचं अंतर दिले, म्हणजे S1 स्पीड, पहिल्या कारची स्पीड आणि दुसऱ्या कारची स्पीड किती दिल्या, पहिल्याची 5 असेल तर दुसऱ्याची 7 असेल असं सांगितलंय. आता जर कमी वेग असलेली कार, म्हणजेच कमी वेग कुणाचा आहे, 5चा आहे, S1 चा आहे. S1 काय म्हटले, 5 तासात 300 किलोमीटर अंतर पार करते, तर S1 चं उत्तर काढू शकतो मी, वेग काढू शकतो. अंतर आहे सर 300, लागलेला वेळ आहे 5 तास, म्हणजे स्पीड किती असणार आहे, 5 सक्क 30, 60 किलोमीटर प्रति तास असणार आहे, 60 किलोमीटर प्रति तास असणार आहे. आता बघा, हे 60 किलोमीटर जे आलं, हे अंतर कशाचं आलं रे, या 5 च आलं ना, कशाचं आलं, 5 च आलं, म्हणजे 12 पंचे 60 होतं, किती प्लस आहे 12 पंचे 60 होतं. एकाची किंमत किती आली 12. विचारलंय काय, जास्त वेग असलेल्या कारचा वेग किती. ओके, जास्त वेग असलेल्या कारचा वेग म्हणजे या 7 ची व्हॅल्यू काढायची आहे मला, काढायची आहे काय मला 7 ची व्हॅल्यू. झालं बघा, माझा वेग वाढला की याचा वेग झालाच कमी. या 7 ची व्हॅल्यू काढायची आहे. 7 ची व्हॅल्यू काढायला काय करणार सर, 12 ला 5 न गुणल्यावर 60 आले, म्हणजे 7 ला पण किती न गुणाय पाहिजे, 12 न गुणाय पाहिजे, म्हणजे आपल्याला वेग कळेल 12 7 84. म्हणजे जास्त वेग असलेल्या कारचा वेग किती असणार आहे, तर सर 84 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन बी बरोबर उत्तर असणार आहे. समजलं, सिंपल आहे, जास्त लिहत बसत नाही. आता मी थोडक्यात सांगतोय, कारण का तुमच्या डोक्यात जाणं गरजेचं. क्लिअर आहे, चलो नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 13, काय प्रश्न आहे रे, एक्स वाय ची किंमत 4:3 आणि वाय झेड 9:7 असेल तर एक्स वाय झेड काढा. डायरेक्ट काढू का रे, 4:3 आहे एक्स वाय आणि वाय झेड काय आहे सर 9:7 आहे, 9:7 आहे. मग आपल्याला एक्स वाय झेड काढायचं आहे. इथं खाली घर आहे म्हणून 3 आहे असं साईडचं लिहिलं, इकडं पण खाली घर आहे म्हणून 9 आहे असं साईडचं लिहिलं. आता बघा, इथंच मी काय करतो सर, इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 3 त्रिक 9, तिघांमधून पण काय झालं 3 3 कॅन्सल झालं सर, 4 त्रिकम 12, 9 एके 9 आणि 7 एके 7. एक्स वाय झेड काय आलं बरं, एक्स वाय झेड आलं सर 12, 9 आणि 7. ऑप्शन बी फॉर बॉय बरोबर असणार आहे. क्लिअर आहे, हे सगळ्यात सोपं आहे. इथं आणि कुणाला काय डाऊट आहे नको रे बाळा, चालतंय. चला सर पुढे चला. क्वेश्चन नंबर किती आहे, 14वा आहे. काय आहे बघा, आता हा क्वेश्चन पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. असे प्रश्न पण तुम्हाला येऊ शकतात. काय प्रश्न आहे बघा, एकूण रक्कम 1:2, 2:3 या गुणोत्तरात 3 भागात विभागली आहे.
हे भाग एका वर्षासाठी अनुक्रमे 5%, 10% आणि 15% सरळ व्याजावर गुंतवले जातात. जर एकूण व्याज 2400 असेल तर सुरुवातीची अंदाजे एकूण रक्कम किती आहे? ऑप्शन आहे 35, 40, 55 आणि 21. ओके, चला आता हा क्वेश्चन ना तुम्हाला मी 2 मेथडनं सॉल्व्ह करून दाखवतो. किती? 2 मेथडनं. सगळ्यात पहिला आपली बेसिक मेथड. सगळ्यात पहिली आपली बेसिक मेथड. आपण काय करतो रे सर, भाग किती आहे? 1x, 2x आणि 3x, बरोबर. म्हणजे एकूण मुद्दल काय झाली माझी? एकूण मुद्दल झाली माझी पी बरोबर काय झालं माझं? 6x झालं. पी बरोबर काय झालं माझं? 6x. कारण 1 + 2 3, 3 आणि 3 6. पी बरोबर काय असणार आहे? 6x असणार आहे. आता व्याज दिले त्यांनी किती? 2400 रुपये. व्याज दिले 2400. सरळ व्याज बरोबर पीटीआर भागिले 100 वापरतो मी. आता बघा, पहिल्या 1 साठी किती टक्के व्याज आहे सर? 5%. म्हणजे 5 × 5 हे झालं सर 5x, बरोबर. आता बघा दुसऱ्यासाठी किती आहे रे? 5 × 10, 10 दुनी सर 20x करा. अधिक बघा तिसऱ्यासाठी किती आहे रे? 3 आणि 15, 15 आणि 3 45x, बरोबर. भागिले काय असतं रे? भागिले असतं सर 100. भागिले 100 असतं. पीटीआर भागिले 100 घेतलं मी. कशा पद्धतीने घेतलं तुम्हाला माहित आहे, अगोदर मी सगळं सांगितलंय हे. आता इथे जास्त एक्सप्लेन करत नाही. आता किती मिळणार आहे बघा मला. पहिला काय करतो मी, हे 2400 आहे असं ठेवतो. 2400 हे भागिले 100 इकडे गुणुले 100 मध्ये आलं तर आणि 2 झिरो वाढतील ना. 5 + 20 25, 25 + 45 सर 70x. किती मिळालं मला? 70x. मग x ची किंमत काढा आता. x ची किंमत किती येईल बघा. झिरोला सर 1 झिरो कॅन्सल झाला. 7 × 1 = 7. इथं सॉल्व्ह करतो मी. 7 दुनी 14, 7 त्रिक 21 उरलं 3, 7 चोक 28 उरलं 2, 7 दुनी 14 उरलं 6 आणि 7 8 56. ओके, पॉइंट पुढे काहीतरी येणार आहे पण आता मी पॉइंट घेत नाही आहे असं सोडवतो, कारण उत्तर मध्ये लय फरक आहे. आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळू शकतं. आता बघा x ची किंमत मला किती मिळाली रे? 3428 मिळाले. आपल्याला विचारल्या काय मुद्दल. मुद्दल किती आहे? एकूण 6x आहे. म्हणजे काय, मला 6x ची किंमत काढायला पाहिजे. म्हणजे याला गुणले 6 करायला पाहिजे. आता गुणले 6 जर केलं तर किती मिळेल मला? 8 × 48 म्हटल्यावर हातच्याला जाईल 4. 6 दुनी 12 अधिक 4 16. हातच्याला जाईल परत 1. साइन चोक 24 अधिक 1 25. हातच्याला जाईल 2. साइन त्रिकम 18 अधिक 2 20. म्हणजे 20,568 च्या आसपास उत्तर येणार आहे. कारण तर पॉइंट पुढे काय तर आहे ना, त्याच्यामुळे याच्यापेक्षा जरा जास्त उत्तर येईल. मग 20,568 च्या जरास्त जास्त काय सर? ऑप्शन डी 21,000 आहे. हे माझं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ही झाली तुमची बेसिक मेथड. ओके, आता थोडस ऍडव्हान्स मेथडला जाऊया आपण. ऍडव्हान्स काय असतं मित्र? ओके, अल्ट्रा कॅल्सी म्हणतो मी याला. कारण मी काय करतोय, मी अभिनय सरांचं अल्ट्रा कॅल्सीचं जरासं फॉलो करतोय, त्याच्यामुळे मला हे क्लिक झालं तुमचं सॉल्व्ह करत असताना. अल्ट्रा कॅल्सी मेथड काय आहे बघा. आता बघा काय दिले त्याने. जी पण मुद्दल आहे, जी पण पी आहे, ते पी काय आहे रे? 6x आहे. पी काय आहे? 6x आहे. म्हणजेच ही जी दिलेत ही पण ऑप्शन काय आहेत? मुद्दलच आहेत ना. म्हणजे मुद्दल आहे ती 6च्या पटीतच असणार आहे. मुद्दल जी आहे ती 6च्या पटीतच असणार आहे. आणि 6च्या पटीत असणार आहे म्हणजेच काय, 6ला कसं लिहितोय मी? 3 × 2. 3 दोन्ही 6 लिहितोय ना. म्हणजे त्या मुद्दलला 3 आणि 2 ने 100% भाग जाणार आहे जर मुद्दल 6च्या पटीत असेल तर. मग ऑप्शन बघतोय मी, सगळ्याला सर 2 ने भाग जातो. 2 ने सगळ्यालाच भाग जातो. पण आता आपण काय करूया? 3 ने चेक करूया. सर इथं 40 आहे, 4 आहे, 3 ने भाग जाईल का? नाही जाणार. ऑप्शन बी नसणार आहे. इथं 35 आहे, 5 आणि 3 8 होतं, 3 ने सर भाग जात नाही. 55 आहे, 5 आणि 5 10 होतं सर, 3 ने भाग जात नाही. 2 आणि 1 3 होतं सर. फक्त एकच ऑप्शन आहे ज्याला 3 ने भाग जातो. हे आपलं डायरेक्ट उत्तर असणार आहे. हे सगळं करायची पण गरज पडत नाही. तर अशा ठिकाणी थोड्याशा अशा ट्रिक वापरायच्या जिथं रेशो मध्ये असतं. जर रेशो दिला असेल आणि रेशोचं डायरेक्ट आन्सर दिलं असेल तर त्या रेशोची बेरीज करायची आणि त्याच्या पट्टीत आहे काय बघायचं. तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळून जातं. कशा आहे भावानो ट्रिक? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चलो नेक्स्ट काय बघा प्रश्न. पुढचा प्रश्न नंबर 15. एका त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर 5 6 6 60 आहे. जर त्या त्रिकोणाची परिमिती 190 असेल तर त्याचे क्षेत्रफळ मला काढायचंय. काय काढायचंय बाळांनो? क्षेत्रफळ. बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थोडासा काय कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि अशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला एसएससी जीडीला येऊ शकतो. काय बघा, त्रिकोणाच्या बाजूंचे जे गुणोत्तर आहे ते 5 6 6 60 आहे. म्हणजेच काय, त्रिकोणाच्या बाजू काय असणार आहेत सर? एक बाजू असेल 5x
दुसरी बाजू असेल सर 6x, दुसरी बाजू असेल सर 6x आणि तिसरी बाजू असेल 8x. आता बघा आपल्याला परिमिती दिली आणि क्षेत्रफळ काढायला सांगितले. मग क्षेत्रफळ जर मला काढायचं असेल तर मला काय माहित पाहिजे, यस माहित पाहिजे, सेमी पेरिमीटर अर्ध परिमिती माहित पाहिजे. कसं काढणार ती सर, एकूण परिमिती जी दिली 190 त्याला मी 2 न भाग देणार म्हणजे किती मिळेल रे मला, मला मिळेल सर 95. यस मला मिळालं 95. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा म्हटलंय म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल जर मला काढायचं असेल तर मला फॉर्म्युला माहित आहे. 3 वेगवेगळ्या जर बाजू असेल तर त्याचं सूत्र काय रे, कर्णी चिन्हात यस कंसात यस वजा ए, यस वजा बी आणि यस वजा सी आहे, बरोबर. हाच आहे ना फॉर्म्युला. आता बघा यस किती आहे रे इथं, कर्णी चिन्ह आहे असं ठेवतो मी. यस किती आहे इथं सर 95 आहे. 95 गुणले यस वजा ए म्हणजे 95 गुणले, आता इथे एक्स आहे ना, मग एक्स मी काढू शकतो का इथं सांगा, एक्स ची किंमत इथं काढू शकतो का. आता या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच काय असते रे सर, परिमिती असते. तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच काय असते, परिमिती असते. मला सांगा 5 अधिक 6 11, 11 अधिक 8 किती होईल 19x. 19x ची किंमत जर 190 असेल तर x ची किंमत किती असणार आहे सर, 10 असणार आहे. x ची किंमत किती असणार आहे, 10 असणार आहे. मग यस मधून म्हणजेच 95 मधून 5 10 50 वजा जर केला तर किती मिळेल, 95 मधून 50 वजा केला तर 45 मिळेल. त्यानंतर गुणले यस 95 मधून बी किती आहे 6x आहे, 6x म्हणजे 10. 95 मधून 60 जर वजा केला, 95 मधून 60 वजा केला तर 35 मिळेल बा, किती मिळेल 35 मिळेल. आणि त्यानंतर बघा यस वजा सी, सी किती आहे सर 8x म्हणजे 80. 95 मधून जर 80 वजा केला तर शिल्लक फक्त राहील 15. आता या सगळ्याला मला कर्णी चिन्हाच्या बाहेर आणायचं आहे आणि कर्णी चिन्हाच्या बाहेर जर तुम्हाला मोठी संख्या आणायची असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन त्याचं काय करा, त्याचं मूळ संख्येमध्ये फॅक्टर पाडा. काय करायचं, मूळ संख्येमध्ये अवयव पाडायचं म्हणजे मूळ अवयव पाडायचं. आता इथं 19 आहे, 19 ला कसं लिहू शकतो रे, सॉरी 95 आहे, 95 ला कसं लिहू शकतो मी 19 गुणले 5, बरोबर. त्यानंतर 45 ला कसं लिहू शकतो मी 9 5 45 येते ना, बरोबर. म्हणजे 3 गुणले 3 गुणले 5, बरोबर. 3 त्रिक 9, 9 5 45. 35 ला कसं लिहू शकतो रे मी, 35 ला सर 7 गुणले 5 लिहू शकतोय, 7 5 35. हँगले हे परत याची जरा कंप्लेंट करायलाच पाहिजे कस्टमर केअरला, नाहीतर हे मला असंच त्रास देणार प्रत्येक लेक्चर मध्ये. तरी आज जास्त हंगत नाही सोडा कालच्या सारखं. 15 ला कसं लिहू शकतोय मी 3 5 15, 3 गुणले 5. आता बघा पुढे सॉल्व्ह करतो मी, बरोबर. आता बघा इथं काय आहे बघा, इथं मला इथे एक 5 दिसते, इथे एक 5 दिसते, बरोबर. मग या 2 5च्या बाबतीत एक 5 मी बाहेर घेतलं. त्यानंतर इथे एक 3 दिसते, इथे एक 3 दिसते, या 2 3च्या बाबतीत एक 3 मी बाहेर घेतो. परत बघा इथे एक 5 दिसते, इथे एक 5 दिसते, म्हणजे 2 5च्या बाबतीत परत एक 5 बाहेर घेतो. आता राहिलेलं कर्णी चिन्हात राहील. कर्णी चिन्हात काय काय राहील बघा, 19 गुणले 7 गुणले 3, 7 त्रिक 21 गुणले 19 राहील, 7 त्रिक 21 गुणले 19 राहील, बरोबर ना. आता बघा बरोबर 5 5 25, 25 त्रिक सर हे आलं 75, 25 त्रिक 75 आलं. आणि हे कर्णी चिन्हात काय आहे, कर्णी चिन्हात 21 गुणले 19 आहे. मग 19 एक्के 19 हातच्याला जाईल, 19 2 38 आणि 39. आता बघा हे 399 आहे, हे काय 399 आहे. मग 399 मी कर्णी चिन्हाच्या बाहेर आणू शकत नाही, पण हे 399 जे आहे हे काय 400च्या जवळ आहे, काय 400च्या जवळ आहे. आणि मी 400 बद्दल कर्णी चिन्हातनं बाहेर आणू शकतो का रे 20, 400 बद्दल कर्णी चिन्हातनं 20 बाहेर का आणू शकतो, कारण 400 काय 20 चा वर्ग आहे. म्हणजे येणार उत्तर काय येणार आहे, जे मेन उत्तर आहे त्याच्यापेक्षा थोडस जास्त येणार आहे, कारण काय 399 आहे त्याचं आपण काय घेतलंय 400 घेतलंय. चालतंय एवढा अंदाजे आलं तरी ठीक आहे. मग 75 गुणले 20 किती येईल रे सर, 150 येईल. किती येईल 150 येईल. म्हणजे माझं उत्तर जे आहे ते 150च्या, सॉरी 150 नाही 75 गुणले 2 1500, बरोबर. 75 गुणले 2 150 आणि एक शून्य राहिला 1500. म्हणजे जे उत्तर आहे ते 1500 पेक्षा थोडंसं कमी असणार आहे. हे बघा 2300 1500 पेक्षा खूप जास्त आहे. 1498 उत्तर असू शकतं. 3000 खूप जास्त आहे, 2300 खूप जास्त आहे. 1498.01 माझं काय असणार आहे उत्तर असणार आहे. आणि बघा 1500 पेक्षा थोडंसं कमी आहे, 1498.1 आहे, बरोबर ना. इथं 1 नच कमी होतं, इथं 2 न कमी आलं, कारण ते
बाहेर आले, बरोबर ना? क्लिअर आहे? समजा क्या भाई लोगो. थोडंसं हा क्वेश्चन कॅल्क्युलेटिव्ह आहे, पण अशा टाईपचे क्वेश्चन ना तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. हे सगळं स्पीड न झालं पाहिजे. जर झालं तर तुमचा हा पेपर कव्हर होऊ शकतो, नाहीतर काय मग जय बजरंगा. ठीक आहे, चलो. क्वेश्चन नंबर 16 बघा काय. एक पुस्तक 350 मध्ये खरेदी केले तर 70 नफ्याने विकले गेले. नफ्याची टक्केवारी काढा. नफा किती झालाय रे सर? 70 70 नफा झालाय. किती रुपये वर सर? 350 वर गुणले 100 सर. 7 - 35 5 दुनी 10 म्हणजे 20% सर नफा झालाय. ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. बघा, एक क्वेश्चन अवघड होता तर त्यानंतर लगेच पूर्ण सोपा क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे तुम्हाला घेताना पण मी बरोबर SSCच्या लेवलने घेतलंय, टेन्शन घेऊ नको सर. ओके, एक अवघड आलं तर एक तुम्हाला सोपा. इकडे एक कानाखाली लावली की इकडे जरासं पेढा पण भरवायला लागतो, नाहीतर मग अवघड येतं. मास्तरच्या कानाखाली लावायचा तुम्ही. ओके, क्वेश्चन नंबर 17 बघा काय प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने दोन वस्तू प्रत्येकी, क्वेश्चन लक्ष द्यायचा. क्लिअर काय? कारण ह्या क्वेश्चन मध्ये ना मुलं वाचण्यातच चूक करतात आणि मुलं फसतात. समजून घ्या प्रश्न. एका व्यापाऱ्याने दोन वस्तू प्रत्येकी 5,000 विकल्या. म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली रे? एसपी काय झाली दोन वस्तूंची? तर 10,000 झाली. दोन वस्तूंची सेलिंग प्राइस, विक्री किंमत काय झाली? 10,000 झाली. कारण एक वस्तू 5,000 विकल्या म्हणजे दोन वस्तू 10,000 विकला. आता बघा, त्याला एका वस्तूवर 20% नफा आणि दुसऱ्या वस्तूवर 20% तोटा झालाय. आता बघा, नफा आणि तोट्याची टक्केवारी सेम असेल तर आपल्याला माहित आहे सर नेहमी काय होतो? तोटा होतो. नेहमी काय होतो? तोटा होतो. आणि तो तोटा आपण कसं काढतो? x वर्ग भागिले 100 न. म्हणजेच काय सर? 20चा वर्ग भागिले 100 न. आणि 20चा वर्ग भागिले 100 म्हणजेच किती रे सर? 4%. म्हणजेच किती? 4%. कारण 400 भागिले 100 होईल, 2 0 ला 2 0 कॅन्सल होईल, 4 शिल्लक राहील. म्हणजे त्याला काय होणार आहे? 4% तोटा होणार आहे. आता विचारले काय? उसका कुल फायदा या नुकसान पता करे. म्हणजे त्याचा किती रुपये तोटा झाला हे त्यांनी सांगा म्हटले. आता बघा, 4% तोटा करून तो काय केलाय? काय विकलाय? 10,000 त्या दोन वस्तू विकलाय. म्हणजे ही 10,000 जी किंमत आहे, ही जी 10,000 किंमत आहे, ही किती टक्केची असणार आहे सांगा? ऍक्च्युअली 4% लॉस झालाय ना 10,000 दिल्यामुळं. म्हणजेच काय सर? ही 10,000 जी किंमत आहे ही 96%ची असणार आहे. आणि काढायची आहे काय मला? 4%ची किंमत म्हणजे गुणले 4 करा. तुमचा उत्तर मित्रांनो येऊन जाईल. काय होईल बघा सर? 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 चौक 16, 24 आहे. वर किती आहे रे? 100 आहे. कितीनं भाग देऊ? 4 न भाग देऊ. 6 चौक 24, 4 संग 24, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 25 भागिले 6 आलं. चला जरासं पेन चेंज करतो. 6 एके 6, 6 चौक 24 सर. उरलं किती? 10. 6 एके 6 सर. उरलं किती? 4. 6 6 36 म्हणजे 416 पॉईंट समथिंग उत्तर येणार आहे बघा. ऑप्शन 416.67 काय होईल? लॉस होईल. क्लिअर आहे का? आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायचं नाही. थोडे 1 2 3 डिजिट काय आलेत ना तर आन्सर कडे बघायचं, ऑप्शन कडे नाही. पूर्ण ते 6 7 आणि काढत बसाल, तेवढा वेळ घालवायचा नाही. इतकं सॉल्व्ह केला तरी तुम्ही उत्तरपर्यंत इझिली पोहोचताय. चला प्रश्न बघा ना. शेवटचा नाही, 18वा प्रश्न आहे. काय? एक काम 10 दिवसात आणि बी 15 दिवसात पूर्ण करू शकतो. त्याने 3 दिवस एकत्र काम केले आणि त्यानंतर एक काम सोडून गेला, तर राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी बी ला आणखी किती दिवस लागतील? आता हा क्वेश्चन सिंपल आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे. मग असे क्वेश्चन तुम्ही तोंडी सॉल्व्ह करायची. कशी करायची बघा सर? ए 10 दिवसात आणि बी 15 दिवसात म्हणजे एकूण काम झालं सर 30. एकूण काम झालं 30. 10 त्रिक 30 म्हणजे ए ची क्षमता 3 आणि 15 दुनी 30 म्हणजे बी ची क्षमता 2. आता काय झाले? त्यांनी 3 दिवस एकत्र काम केले. काम किती दिवस एकत्र केले? 3 दिवस. कोण? ए आणि बी. 3 आणि 2 5 मिळून म्हणजे 5 त्रिकम 15 काम पूर्ण झाले. काम शिल्लक किती राहिले सर? 15. करणार कोण आहे राहिलेलं काम? बी ला एकटा करणार आहे. बी ची क्षमता कितीची आहे? 2ची आहे. म्हणजे 15/2 बरोबर सर 7.5. डायरेक्टली तुम्ही उत्तर द्यायचं ऑप्शन डी 7.5. असे क्वेश्चन आहेत ना, हे असे सॉल्व्ह करायचे. आपण करतोय काय चूक माहित आहे? ए बरोबर 10, बी बरोबर 15, मग दोघांचा लसावी 30. मग परत 15 हे 10 30 इथं 3 क्षमता लिहिणार. त्यानंतर 15 2 30 इथं 2 लिहिणार. मग परत हे सगळं लिहित बसणार. काय गरज आहे? इथं काय लिहायला आपल्याला काय समजत नाही, पण आपल्या डोक्यात त्या गोष्टी चालू असतात.
आणि ज्या वेळेला त्या गोष्टी डोक्यात चालू असतात ना, ते आपल्या कन्सेप्ट मध्ये फिट होतात. त्या कन्सेप्ट आपल्या माइंड मध्ये त्या कन्सेप्ट काय होतात, फिट होतात आणि तुम्ही एक्झाम मध्ये असे इझिली क्वेश्चन सोडवू शकता. क्लिअर हे? चलो 19वा प्रश्न काय बघा. दोन धनसंख्यांची सरासरी 8 आहे. जर त्या संख्या एकाच तिन्या गुणोत्तरात असतील तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? आता दोन धनसंख्या आहेत म्हणजे ए आणि बी आहे. ए अधिक बी किती येईल मग? 8 दुनी 16 येईल. बरोबर. सरासरी जर 8 असेल दोन संख्यांची तर त्यांची बेरीज काय असणार आहे? 8 गुणिले 2 असणार आहे. सर ए अधिक बी काय मिळालं? 16 मिळालं. आता त्यांचं गुणोत्तर दिलंय 4 असतील, गुणोत्तर दिलंय 1 असतील. म्हणजेच काय 16चे किती भाग करायला पाहिजेत मला? 1 आणि 3 सर 4. एकाची व्हॅल्यू किती आली? 4 आली. सर एकाची व्हॅल्यू 4 आली, दुसऱ्याची व्हॅल्यू 4 त्रिकम 12. विचारले काय यांचा गुणाकार किती असेल? मग 4 आणि 12चा गुणाकार 12 चोक 48 असेल. तर ऑप्शन ए तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. सिंपल हे बेटा. ठीक आहे, सोपं आहे, स्पीड मध्ये होतंय. समजून घे, समजून घेतलास तरच वर्दी मिळणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो कसं आहे माहित आहे, हिंमत लागते वर्दीच्या नादात जवानी बरबाद करायला. समजलं काय? हिंमत असेल तर या गोष्टी पेलतात, नाहीतर मग भले भले यातनं उडलेत. समजलं? चला पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न आजचा तुमच्यासाठी. काय प्रश्न आहे बघा. 20 अधिक 20 अधिक 20 आणि सगळं करणे चिन्हात आहे. आता मी मगाशी सांगितलं जर संख्या रिपीट होत असेल आणि त्याच्यानंतर अधिक किंवा वजा असेल तर काय करायचं? सर त्या 20 ची अशी फोड करा जेणेकरून त्या दोन संख्यांमध्ये एकचाच फरक असेल. कसं करणार मग? सर 5 चोक 20, 5 गुणिले 4 जर केलं तर 20 येते. आता बघा चिन्ह कुठलं आहे? सर चिन्ह अधिकचं आहे, म्हणजे उत्तर असणार आहे सर मोठी संख्या. ऑप्शन नंबर डी 5 हे उत्तर बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. इथं आपले आजच्या टेस्ट मधले 20च्या 20 क्वेश्चन संपलेले आहेत. आता या 20 पैकी तुमचे किती बरोबर होते हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भावानो सिरियसली अभ्यास करा. 6 दिवस उरलेत. हे 6 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात, तुमच्या अंगावर वर्दी देऊ शकतात. त्याच्यामुळं टाइमपास बंद करा आणि पूर्णपणे या गोष्टी ज्या सांगतोय त्या डेली फॉलो करा, त्याचं रिव्हिजन करा जास्तीत जास्त. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या 10 दिवसात जे मी 200 प्रश्न घेणार आहे ते 200 प्रश्न जरी तुम्ही रिवाइज मारून गेला पेपरला, ते 200 प्रश्न फक्त रिवाइज मारून गेला तरी तुमचे गणितचे 16 ते 17 प्रश्न इझिली बरोबर येणार आहेत. तिथं तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज पडणार नाही आणि गॅरंटी माझी आहे भाऊ. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे गोष्टी फॉलो करा, व्यवस्थितपणे अभ्यास करा, कारण आपल्याला वर्दी मिळवायची. ओके चलो आज इथंच थांबूया. परत भेटू उद्याच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड नाईट. जय हिंद.